आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर, या सर्वांचा संगम म्हणजे आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मुलांच्या आयुष्यात आई वडील या दोघांचे स्थान भावनिकदृष्ट्या किती महत्वाचे असते. यातही आई जी मुलांच्या डोळ्यासमोर 24 तास मुलांची, परिवाराची काळजी वेगवेगळ्या माध्यमातून घेत असते. खरं सांगायचं तर ती कधी मुलांच्या परिवाराच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जाते ते कळतच नाही. आई जेवण दे, आई माझे कपडे कुठे आहे ग, आई माझं डोकं दाबून दे ना, आई मला तुझ्या कुशीत घेऊन झोपू घालणं ग, आई आज मस्त गोड काहीतरी करणं ग. या व अशा कितीतरी गोष्टींसाठी आई मुलांसाठी सर्वस्व असते. पण मित्रांनो, विचार करा, हीच आई जेव्हा आपल्यातून निघून जाते, प्रत्येक पदोपदी आईचे हे स्थान, तिची उणीव, तिच्या पाखरांना, तिच्या लाडक्या पिलांना अक्षरशः आतून पोखरून टाकते. मित्रांनो, आईचे छत्र हरपलेल्या मुलाच्या भावना आपल्या कवितेच्या माध्यमातून हिंगणघाट येथील कवी श्री सुधाकर राऊत यांनी मांडले आहेत. कविता आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. तर ऐकूया श्री सुधाकर राऊत यांच्याच मुखातून, आई तुझ्यासाठी मी अजून बाळ आहे. आई तुझ्यासाठी मी अजून बाळ आहे, आई तुझ्यासाठी मी अजून बाळ आहे. नसलीस जरी तू आज तहान भूक आहे. घुटमळते मन, अडखळते पाऊल कधी, सांच्याला दारापुढे रोज उभी पाहतो कधी. रस्त्याशी तक्रार कधी तर माझ्याशीही गळ, मन मोकळे कोंडे मला म्हणे थांब थोडा वेळ. चावत भिंती खोचत दात, कोणतो रे श्वास, होऊन जाऊ दे एकदाचा हा देहाची निश्वास. वार्धक्याचे दिवस अवघड सर्वांसाठी तळमळ. खाटेला खेळली तेव्हा उडाली खोडी तारांबळ. आई येतोय ग या वचनाची सताविते नाळ, पुन्हा पुन्हा आठवतोची तेव्हाचाची काळ. क्रूर शांत काळी रात्र, मनी वेगळ्याची भास. काकुळतीचा शब्द मदशी म्हणे माझ्यासाठी हास, म्हणे माझ्यासाठी हास.